नमस्कार मित्रांनो. आज 9 ऑगस्ट हा दिवस आज संपूर्ण देशामध्ये क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो आहे. देशामध्ये येणारा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या प्रकारचे डे म्हणून आपण साजरे करतो. त्याच्यामध्ये फादर्स डे, मदर्स डे, चिल्ड्रन्स डे, शरीर तंदुरुस्त राहावं म्हणून योगा डे, सायन्स डे, खास करून तरुणाई साजरे करते ते फ्रेंडशिप डे, रोज डे, ट्रॅडिशनल डे, असे हे सगळे डे साजरे आपण करत असतो. तर चला आज आपण जाणून घेऊया 9 ऑगस्ट या दिवशी क्रांती दिन का साजरा केला जातो. भारतावर इंग्रजांचे 150 वर्ष राज्य होते आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, अशफाकउल्ला खान, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, आगरकर, वीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, अण्णासाहेब पत्रावळे, वसंतराव दादा पाटील, अंत्यश्री नाना पाटील, हुतात्मा किसन अय्यर, नागनाथांना नायकवडी, जी डी बापू लाड, चाफेकर बंधू, धुळ्याचे शिरीषकुमार, अशा बऱ्याच ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांची नावं आपल्याला घेता येतील. या सर्वांनी भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिन म्हणून आज आपण साजरा करतोय. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या चळवळी सुरू झाल्या. ऑगस्ट हा महिना भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याच महिन्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्याची एक मोठी चळवळ, आज आपण जनसामान्याची चळवळ असे म्हणू, या राष्ट्रीय सेवेच्या चळवळीनं 3 महत्त्वाचे टप्पे या देशामध्ये सुरू केले होते. त्यातील पहिला टप्पा 1920मध्ये, तर दुसरा टप्पा 1930मध्ये, तिसरा टप्पा 1942 साली सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यातील 8 आणि 9 ऑगस्ट हे अत्यंत महत्त्वाचे दिवस ठरले. ब्रिटिशांनी महात्मा गांधी यांच्यासह मोठ्या नेत्यांना अटक केली, कारण या दिवशी इंग्रजांना चले जावचा आदेश या चळवळीने दिले होता आणि इंग्रजांची एक भावना होती की या अटकेनंतर ही आंदोलन थांबेल. परंतु उलट आंदोलनाला गती मिळाली. स्वातंत्र्याची चळवळ ही अधिक जोमाने सुरू झाली. गावोगाव ही चळवळ पोहोचली आणि म्हणून या चळवळीला क्रांती दिन असे म्हटले गेले. देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले. परंतु ज्या ज्या लोकांनी हसत हसत इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या, फासावर लटकले, ज्यांनी संपूर्ण आयुष्य तुरुंगामध्ये काढलं, या सर्व देशभक्तांच्या स्मृती जागण्यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. जय हिंद, जय भारत.